लहानपणी आम्ही सगळे एकत्र राहत होतो. एकत्र म्हणजे आम्ही आणि आमचे काका. एकत्रित राहत असल्याने आमच्यात खूपच चांगले नाते होते. त्यातल्या त्यात मी आणि माझा काका तर जरा जास्तच जवळ होतो. मी जेव्हा लहान होते तेव्हा तो शाळेत जात होता. त्यामुळे तसे फार काही अंतर नव्हते आमच्या वयात म्हणा. त्यामुळे तर आमची दंगा मस्ती तर खूपच चाललेली असायची. मी जेव्हा लहान होते ना तेव्हा काका मला सतत घेऊन बसत असे. लहान असताना तो मला मांडीवर घेऊन बसत असे. लहानपणीची ही सवय मी जशी मोठी झाले तेव्हाही काही गेली नाही. मला यात काहीच वावगे वाटत नव्हते. पण जशी मी कॉलेजला गेले तसे मात्र यात खंड पडला. का माहित नाही. कदाचित असे असेल की मोठे झाल्याने नाती बदलतात म्हणून. पण मी कधी असा विचार केला नव्हता. पण त्या दिवशी मात्र मला असा विचार करणे भाग पडले. निमित्त होते काकाच. काकाचे नाव सूरज होते. तो दिसायला चांगला होताच. जवळपास 6 फूट उंच, धिप्पाड शरीरयष्टी, पिळदार स्नायू आणि गोरा. यामुळे तो माझा सगळ्यात लाडका काका होता. मी पण काही कमी नव्हते. मी तुम्हाला माझे नाव सांगितले नाही. माझे नाव रूपा आहे. जसा काका देखणा होता तशीच देखणी मी पण होते बर का. गोरी उंच तर होतेच मी, पण जशी जशी मी वयात येत गेले तसे तसे माझ्या शरीरात असे काही बदल झाले की काही विचारू नका. माझी छाती कमालीची तयार झाली. जिमला जाऊन मी माझी फिगर मस्त केली. माझा पिछवाडा खूप गोलाकार केला. बघताच क्षणी माझ्या प्रेमात पडेल समोरचा अशीच मी झाले होते. काकांची बदली झाली होती मोठ्या शहरात. त्यामुळे त्याची आणि माझी भेट खूप महिने काही झाली नव्हती. पण नेमके तेव्हाच असे ठरले की मला पुढील शिक्षणासाठी म्हणून मला काकाकडे पाठवायचे. म्हणजे तिथे चांगली कॉलेजेस आहेत म्हणून. मी खुश झाले कारण मला खूप महिन्यांनी काकाला भेटायला मिळणार होते आणि मला त्याच्या समवेत राहता येणार होते. काका घरी बसूनच ऑनलाईन काम करायचा. काकी मात्र एका कंपनीत कामाला होती. ती सकाळी गेली की रात्री उशिरा येत असे. त्यामुळे घरी दिवसभर काका एकटाच असे. मी तिथे गेले आणि घरी अपेक्षेप्रमाणे काका एकटाच घरी होता. त्याला बघताच मी खूप खुश झाले आणि त्याला आनंदाने मिठीच मारली. माझी छाती त्याच्या छातीला अशी काही जाऊन आदळली की काही विचारू नका. काकाने पण मला मिठीत घेतले. पण मला त्यावेळी पहिल्यांदा असे वाटले की काकांची मिठी नेहमी सारखी नाही आहे. काकाने मला अशी काही मिठी मारली की तो मिठी मारून गप्प बसला नाही. तो माझ्या पाठीवरून एकसारखे हात वर खाली करत फिरवू लागला. मला ते थोडे विचित्र वाटले, पण मग मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मी मला दिलेल्या रूममध्ये गेले आणि थोड्याच वेळाने बाहेर आले. बाहेर येताच मी काकाला म्हणाले, काय रे काका, मला मांडीवर घेण्याचे विसरलास का? मी असे म्हणताच तो मला म्हणाला, अगं मी कसा विसरेन, तूच विसरली आहेस. म्हणून तर तू आल्यावर सरळ आत गेली. त्याने असे म्हणून त्याने माझ्याकडे हात केला आणि मला जवळ बोलावले. मी पण वेड्यासारखी त्याच्या मांडीवर जाऊन बसले. मी मांडीवर जाऊन बसते तोच थोड्या वेळात माझ्या पिछवाड्याला काहीतरी टोचत असल्याचे मला जाणवले. मला एका क्षणात लक्षात आले की त्याचा कडक झाला आहे. मला काय करू ते समजेना. पण त्याच वेळी मला त्याचा तो स्पर्श आवडत असल्याचे पण लक्षात आले. त्यामुळे मी त्याला काही बोलले नाही. थोडा वेळ तशीच मी बसून राहिले आणि मग रूममध्ये गेले. त्या रात्री मला काही केल्या झोप येईना. राहून राहून मला काकाचा स्पर्शच आठवत होता आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे माझ्यात देखील झालेला बदल मी समजून घेत होता. म्हणजे तो माझा काका असून देखील जेव्हा त्याचा तो लागला तेव्हा मला पण फिलिंग्स निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मी बेचैन झाले होते. पण मला ते आवडले होते हे मात्र नक्की. दुसऱ्या दिवशीपासून मी त्याच्या मांडीवर बसायचा सपाटाच लावला.
किंबहुना त्याच्या मांडीवर बसायची वेळ मी थोडी जास्तच वाढवली होती. तो पण मला काही केल्या मांडीवरून खाली उतरवत नव्हता. त्यालाही ते पाहिजेच होते याचे ते लक्षण होते. एकदा मी त्याच्या मांडीवर असे जाऊन बसले असताना त्याने मला पाठमोरी बसवले. समोर टीव्ही लागला होता. तो बघत मी त्याच्या मांडीवर बसले होते. त्याचा हात माझ्या कमरेवर आल्याचे मला लक्षात आले. त्याचा हात माझ्या कमरेवर ठेवून हळूहळू करत गोलाकार फिरवू लागला. मला ते आवडले आणि माझे अंग शहारले. त्याने गोल गोल करत त्याचा हात फिरवत वर घेण्यास सुरुवात केली. त्याचा हात आता माझ्या पोटाच्या बाजूने फिरत फिरत वर माझ्या छातीकडे जात होता. ते जात असताना त्याचा खाली कमालीचा कडक झाल्याचे जाणवले. मला तो जे काही करत होता त्याचा खूप आनंद होत होता. मी त्याला रोखले नाही. त्याचा हात आता सरळ माझ्या छातीकडे गेला आणि हळूहळू करत तो त्यांना दाबू लागला. जसे त्याने माझ्या छातीला दाबायला चालू केले तशी मग मी कमालीची गरम झाली. मी त्याला रोखत नाही ते बघून त्याने सरळ त्याचा हात माझ्या टी शर्ट मध्ये खालून आत घातला आणि तो छाती दाबू लागला. मी गरम झाली आहे आणि मी विरोध पण करत नाही ते बघून त्याने हुक काढली आणि माझ्या छातीला जोरजोरात दाबू लागला. त्याचा वेग इतका जोरात होता की काही विचारू नका. दाबून दाबून त्याने माझी छाती खूपच मोठी केली. माझ्या छातीचे मनुके त्याने बोटात धरून बाहेर ओढायला चालू केले. आता मात्र मी काही थांबू शकत नव्हते. मी झटकन मागे वळले आणि त्याच्या तोंडात माझे तोंड देऊन त्याचे चुंबन घेऊ लागले. आम्ही एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव सुरू केला. त्याने त्याची पॅन्ट काढली आणि त्यातून त्याचे कमालीचे मोठे हत्यार बाहेर काढले. ते बघून मी वेडी झाले. त्याने मग मला खाली बसवले आणि मला त्याचा हलवायला सांगितले. त्याचा मी माझ्या हातात घेतला आणि एकसारखे वर खाली करत त्याला हलवायला चालू केला. कोणत्या पुरुषाचा मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात माझ्या हातात घेत होते. त्यामुळे मी वेडीपिशी झाली होते. त्याला हलवून हलवून मोठे केल्यावर मग मी त्याला माझ्या चेहऱ्यावरून फिरवू लागले. मला काय करू आणि काय नको झाले होते. चेहऱ्यावरून फिरवत फिरवत मी त्याचा एक वेगळा येणारा वास घेऊ लागले. त्याच्या मग मी माझ्या तोंडात घेतले. त्याचा कमालीचा देखणा होता. अतिशय सरळ आणि जमेल तितका मोठा असलेला तो मी माझ्या तोंडात घेऊन एकसारखे माझे तोंड वर खाली करत चोखू लागले होते. त्याच्या शेंड्याला मी माझ्या जिभेने कुरवाळू लागताच त्याच्या शिरा दिसू लागल्या. खूप वेळ त्याने माझ्याकडून चोखून घेतला. एव्हाना माझी केव्हाची ओली होऊन झिरपू लागली होती. त्याने मग मला बाजूला केले आणि मला सोफ्यावर झोपवले. माझे कपडे झटकन काढून माझे पाय फाकवून तो माझ्याकडे एकसारखे बघू लागला. तो खूप खुश झाला. त्याने मग हळूहळू करत त्याचा माझ्यात कोंबला आणि माझे दोन्ही पाय त्याच्या हातात पकडून वरच्या दिशेने केले आणि त्याच वेळी त्याची कंबर तो जोरजोरात मागे पुढे करत हलवू लागला. त्याची कंबर एकसारखी मागे पुढे होत होती आणि त्याच्या प्रचंड वेगाच्या दणक्याने माझी फाटली होती. खूप वेळ त्याने मला ठोकून काढले आणि मग तो बाजूला झाला. त्याने पुन्हा एकदा त्याचा माझ्या तोंडात दिला आणि मला चोखायला लावले. मी पुन्हा एकदा याचा तो भलामोठा माझ्या तोंडात घेऊन चोखू लागताच त्यातून सर करत पाण्याचा फवारा बाहेर आला. माझा सगळा चेहरा त्याच्या पाण्याने माखून गेला. त्याचे ते सगळे पाणी मी मनसोक्तपणे पिऊन टाकले. मी पुढे जवळजवळ 20 मिनिटे तरी चोखत होतेच. माझे मन जेव्हा भरले तेव्हा मी त्याचा माझ्या तोंडातून बाहेर काढला. तेव्हापासून काका रोजच मला घरच्या घरी ठोकून काढू लागला होता.